आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी भारताच्या सुरक्षिततेशी तडजोड करणं योग्य होणार नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 12 कलाकारांचा सन्मान. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार. एमआयडीसीच्या धर्तीवर वनाधारित औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. आणि महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतलं भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात. आता सविस्तर बातम्या. चीनबरोबरचे आर्थिक आणि व्यापारी संबंध सुधारण्यासाठी भारताच्या सुरक्षिततेशी तडजोड करणं योग्य होणार नाही, असं स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. एशिया इकॉनॉमिक डायलॉग या 3 दिवसांच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो शेरिंग आणि मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर उद्घाटन सत्रातील या संवादात सहभागी झाले होते. चीनबरोबरचे व्यापारी आणि आर्थिक संबंध हा अतिशय गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक मुद्दा असून आत्मनिर्भर भारत हाच त्यावरील एकमेव समाधानकारक तोडगा असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. कोरोनामुळे निर्माण झालेलं आव्हान, रशिया युक्रेन संघर्ष आणि हवामान बदल या जगासमोरील प्रमुख समस्या असून त्यावर एकत्रित आणि सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी G20 गटाचा अध्यक्ष या नात्यानं भारत प्रयत्न करेल, असं जयशंकर यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या परिषदेत विविध देशातील 44हून अधिक मानद व्याख्याते सहभागी होणार आहेत. आशिया आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था ही यावेळच्या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स समिट या 2 दिवसांच्या परिषदेतही आपले विचार मांडले. जागतिक स्तरावरील आव्हानात्मक काळात भारताकडे आलेलं G20चं अध्यक्षपद ही मोठी जबाबदारी आहे. जगात भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत बदलत्या भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोविड साथीचं व्यवस्थापन, प्रशासन, नाविन्यतेला प्रोत्साहन, पौष्टिक तृणधान्य वर्षाला पाठिंबा, इतर राष्ट्रांना नैसर्गिक आपत्तीत दिलेला मदतीचा हात, योग दिनाला मिळवून दिलेली जगमान्यता आणि भारताची जगाच्या कल्याणाबाबत एकूणच असलेली कटिबद्धता यामुळे G20 सदस्य देशांसह इतर राष्ट्रांना भारताकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत, असं जयशंकर यावेळी म्हणाले. यापुढील काळात डिजिटल तंत्रज्ञान जागतिक बदलामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. तंत्रज्ञान हे गुंतागुंतीचं असल्यामुळं आगामी काळात माहिती सुरक्षा हे महत्वाचं आव्हान असेल, असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या तणाव आणि संघर्षाच्या काळात भारतीय कला शांतता आणि सलोखा निर्माण करण्याचं काम करू शकतात. भारतीय सांस्कृतिक मूल्य आधुनिक काळात अधिक उपयोगी ठरत आहेत, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत 2019, 2020 आणि 2021 या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशिप प्रदान करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. संगीत, नृत्य, नाटक, लोककला इत्यादी विविध कला प्रकारांमधल्या एकंदर 128 कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला. अभिनेते प्रशांत दामले, शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर टिकेकर, कथक नृत्यांगना शमा भाटे, गायक अनुप जलोटा, कळसूत्री बाहुल्यांचा प्रयोग करणाऱ्या मीना नाईक, कथक नृत्यगुरू नंदकिशोर कपोते, सतारमेकर मजीद गुलाबसाहेब, दिग्दर्शक कुमार सोहोनी, लोकसंगीत क्षेत्रातले पांडुरंग घोटकर यांच्यासह राज्यातल्या 12 कलाकारांचा या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसुली कामकाज जलद आणि पारदर्शी करावं, तसंच जलयुक्त शिवार, घरकुल आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य देत
त्या मिशन मोडवर राबवाव्यात अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेतून काम करावं असं फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांची दखल घेत ते प्रकल्प राज्य पातळीवर पथदर्शी प्रकल्प स्वरूपात राबवावेत असं त्यांनी सांगितलं. महसूल विभागाचे प्रलंबित विषय प्राधान्यानं निकाली काढण्यात येतील असं आश्वासन त्यांनी अधिकाऱ्यांना दिलं. राज्यात 1000 तलाठी कार्यालयं उभारण्यात येतील तसंच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम वर्ष 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं काल समाज माध्यमातून जाहीर केला. या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. या संदर्भात आंदोलन करत असलेल्या उमेदवारांशी आम्ही संवाद साधला होता. त्यांच्याशी वारंवार बोलत होतो. उपमुख्यमंत्र्यांनीही या तरुणांशी चर्चा केली होती असं शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या उमेदवारांच्या भावनांशी राज्य सरकार सहमत असल्याचं आयोगाला कळवलं होतं. तसंच उमेदवारांच्या भावना आणि हित लक्षात घेऊन आपण आयोगाकडे या नवीन परीक्षा पद्धतीसाठी आणखी वेळ देण्याची विनंती केली होती. आयोगानं या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आयोगाला धन्यवाद देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात कालपासून ताग आणि तत्सम तंतुमय पिकांवरील 34व्या वार्षिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातील 9 राज्यातील 13 संशोधन केंद्रामधले 50हून अधिक शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेबाबत विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली. ज्यूट तसेच इतर धागावर्गीय पिके की ज्यामध्ये ताग, अंबाडी, मेस्ता इत्यादीचा अंतर्भाव आहे यावर 2 दिवसाची राष्ट्रीय कार्यशाळा सुरू झाली आहे. ज्यूट, ताग, अंबाडी, मेस्सा इत्यादी पिके कापसानंतर भारतातील महत्वाचे नैसर्गिक धागा किंवा फायबरचे पीक आहे. येणाऱ्या काळात प्लास्टिकला सर्वोत्तम पर्याय म्हणून ह्या धागावर्गीय पिकाकडे पाहिले जाते. ज्यूट व इतर धागावर्गीय पिकापासून मिळणाऱ्या धाग्याची ताकद, नैसर्गिक पद्धतीने विघटन होण्याची क्षमता यामुळे हे पर्यावरणपूरक सुद्धा आहे. भारत हे जगामध्ये या पिकाच्या उत्पादनात क्रमांक 1 वर आहे. तरी पण 90% या पिकाचे उत्पादन भारतातच वापरले जाते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे या पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणे, या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन उपचार विकसित करणे, या पिकापासून जे उत्पादन तयार केले जाते जसे की बारदाणे, पिशवा, आच्छादन इत्यादीच्या वापरासाठी तंत्रज्ञान निर्माण करणे. ही पिके साधारणतः गंगा नदीच्या परिसरात व पश्चिम बंगालमध्ये घेतली जातात. पण राहुरीच्या केंद्राद्वारे या पिकाचे बीजोत्पादन घेतले जाते व नवनवीन प्रजाती निर्माण किंवा विकसित केल्या जातात. या बीजोत्पादन कार्यक्रमातून जी बीजे निर्माण केली जातात त्याचा राहुरी केंद्राद्वारे भारतातील इतर केंद्रांना पुरवठा केला जातो. या कार्यशाळेमध्ये होणाऱ्या मंथनापासून ज्यूट व या धागावर्गीय पिकाच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ होऊन इतर देशांना याचा आपण पुरवठा करू शकतो. तसेच त्या देशांना हे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आत्मसात करायला मार्गदर्शन करू शकतो. वन आधारित उद्योगांना चालना मिळावी यासाठी MIDCच्या धर्तीवर वनाधारित औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सुरू करण्यात येईल अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल नागपूरमध्ये केली. वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यातील वनक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. कांदळवनांमध्येही 102 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी
कांदळवन संवर्धनाची संकल्पना देशभरात राबवण्याची घोषणा केली असं मुनगंटीवार यांनी नमूद केलं. राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे काल सुनावणी झाली. सकाळच्या सत्रात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तर नंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 28 तारखेला होणार आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवसभर दुचाकी फेरी, रोड शो, सभा, बैठका यांचा जोर असणार आहे. सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आज प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत असून विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यावेळी प्रथमच 80 वर्षांपुढील आणि दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामान्य लोकांना कळेल अशा माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना रोखायचं असेल तर पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवं आणि यासाठी लोकजागृती, लोकसहभाग आवश्यक असल्याचं मत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं. कणेरी मठ इथं आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही काल या महोत्सवाला भेट दिली. हा महोत्सव आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असं सावंत यावेळी म्हणाले. नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 28वा दीक्षांत समारंभ काल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी 1,55,234 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 60 वर्ष वयावरील 200 विद्यार्थ्यांचा तसंच 117 दृष्टीबाधित विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उस्मानाबाद इथल्या कृषी विभागामार्फत काल जनजागृती अभियान राबवण्यात आलं. यानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली. ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या धान्यांचा वापर वाढला पाहिजे तसंच या धान्यांची मागणी वाढून त्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ झाली पाहिजे असं जिल्हा कृषी अधीक्षक अभिमन्यू काशीद यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. क्रिकेट महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा 5 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन इथल्या न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 173 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं 34 चेंडूत 52 धावा केल्या. या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. हवामान राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं. सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 38 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं 9.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चीनबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी भारताच्या सुरक्षिततेशी तडजोड करणं योग्य होणार नाही, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. राज्यातल्या 12 कलाकारांचा सन्मान. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम
2025 पासून लागू होणार MIDCच्या धर्तीवर वनाधारित औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा आणि महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतलं भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.